सातपूर ज्योती जन्मोत्सव आपण साजरा करीत आहात गुरुशिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीनं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आपण एक नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती घडवली या देशामध्ये. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे जे सांगितलं, म्हणजे छूत अछूत समाजामध्ये असता कामा नये. शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना, शिक्षणाचा अधिकार महिलांना सुद्धा, शेतकऱ्यांसाठी पाझर तलाव बांधा, पाण्याचं व्यवस्थापन करा. सगळी कामं जी आहेत, कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात सगळ्यांना सारख्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. महिलांचं जे आहे सती प्रथेला त्यांनी विरोध केला. केश वपन महिलांचं करायचं त्याला विरोध केला. बाल विवाह त्याला विरोध केला. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की महात्मा ज्योतिराव फुले हे ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध होते, अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते. आणि म्हणूनच ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हा समाज सुधारण्याचा कार्यक्रम जगाच्या पुढे मांडला, महाराष्ट्रात मांडला, देशापुढे मांडला, त्यावेळी त्यांना प्रचंड विरोध झाला. परंतु त्यांना पाठिंबा देणारे होते, त्याच्यामध्ये काही विद्वान ब्राह्मण सुद्धा होते. न्यायमूर्ती रानडे होते, ज्यांच्या इथे वाड्यात शाळा सुरू झाली ते भिडे ब्राह्मण होते. वाळवेकर त्यांनी सुद्धा जे आहे छपाईसाठी वगैरे त्यांच्या पुस्तकासाठी मदत केली. भांडारकरांनी मदत केली. असे अनेक लोक जे आहेत ज्यांनी त्यांना मदत केली. आणि त्या लोकांना त्या समाजाकडून त्यावेळेला विरोध झाला. ज्यावेळेला नवीन काहीतरी कोणीतरी करतो त्यावेळेला समाजातून विरोध होतो. कारण प्रवाहाच्या बरोबरच सगळ्यांना चालण्याची सवय असते, प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला कोणी तयार होत नाही. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला लागले. त्यांचाच हा जो कार्यक्रम आहे हा कायद्यात आणण्याचं पहिलं काम जे आहे छत्रपती शाहू महाराजांनी केलं. आणि तो सगळा कार्यक्रम स्वतंत्र भारतामध्ये घटनेमध्ये त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध, संत कबीर यांना गुरु मानतात. महात्मा गांधींनी सांगितलं की हा महात्मा ज्योतिराव फुले हेच खरे महात्मा आहे. खऱ्या अर्थाने महात्म्याचे महात्मा आहे महात्मा ज्योतिराव फुले. आयुष्यभर प्रचंड कष्ट भोग, कंत्राटदार होते, खूप पैसा पण मिळवला उद्योगधंद्यामध्ये. खडकवासला जे कात्रजचा घाट, तिथला बोगदा अशी मोठी मोठी कामं त्यांनी केली. मिळालेला सगळा पैसा ज्या समाजासाठी खर्च केला. तर या अशा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जे सांगितलं, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. सगळ्यांना बरोबर घेऊन आपण बंधुभावनेनं सगळ्यांबरोबर वागणूक आपली असली पाहिजे. आणि जे संतांनी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणू. हेच महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं, गरिबांची सेवा करा. आपण हा कार्यक्रम फार मोठ्या उत्साहाने पार पाडता. आपल्या कार्यक्रम पण चांगला आहे. सचिन माळी, शीतल साठे यांचा कार्यक्रम अतिशय चांगला आहे. सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या आणि त्यांच्या त्या गाण्यातून ह्या सगळ्या महात्म्यांचं वर्णन सुद्धा तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल. एक चांगला कार्यक्रम सुद्धा तुम्ही ठेवलेला आहे. थोड्याच वेळाने मला खात्री आहे की हे सगळं भरून जाईल. ते निश्चितपणे
परंतु मला दुसरा पुढचे कार्यक्रम असल्यामुळे मला पुढे जाण्याची आपल्याकडे इजाजत नाही. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.